व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। साजनी येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे जंगी स्वागत। कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना साजनी येथे माननीय सरपंच दिनकर कांबळे व डॉक्टर विशाल साजनीकर यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी निराधार योजना लाभार्थी संघर्ष समिती साजनी तिळवणी यांच्या वतीने सुमारे 300 महिला व लोकांचा समूह एसटी स्टँड साजनी येथे थांबलेला होता। याला महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी भेट दिली। यावेळी संघर्ष समितीचे सचिव डॉक्टर विशाल साजनीकर यांनी अजितदादांना बुके देऊन सत्कार केला। तसेच संघटनेचे अध्यक्ष व माजी सरपंच दिनकर कांबळे यांनी संघटनेच्या वतीने निवेदन दिलं। यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेसाठी असलेली 21,000 उत्पन्नाची अट रद्द करून 70,000 करावी आणि 1,500 रुपये पेन्शन ऐवजी 3,000 पेन्शन मिळावी या मागण्या होत्या, त्या दादांच्या समोर मांडण्यात आल्या। यावेळी दादांनी सर्वांना आश्वासन दिलं की या मागण्या लवकरच मान्य करू। तसेच समोर असणाऱ्या सर्वच महिलांशी दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मुक्तपणे संवाद साधला व माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आपण भरला की नाही, आपल्याला कोणत्या अडचणी आहेत का, या पद्धतीचे प्रश्न महिलांना केले। त्याचबरोबर मी सरकारमध्ये आहे आणि आपल्याला काही कमी पडू देणार नाही असं आश्वासित सुद्धा केलं। यावेळी संघटनेचे पदाधिकारी शांतीनाथ आलमाणे, बळवंत वराळे, महादेव कांबळे, बाळासाहेब चौगुले, मोरोपंत शिंदे, दुधाप्पा कांबळे, मधुकर कांबळे, कल्पना पाटील, पूजा कुंभार, साजनी गावचे सरपंच शिवाजी पाटील, उपसरपंच सौ रोशन कांबळे, संपत पाटील, सदस्य प्रकाश यादव, अजिंक्य कोळी, वैभव पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।